हॅलो फ्रेंड्स, मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड। त्यासाठी आपण इथं एका भांड्यात 2 कप साबुदाणा घेऊन 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। त्यानंतर साबुदाणा बुडेल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे। आता यावरती एक झाकण ठेवून रात्रभरासाठी साबुदाणा भिजू द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा छान मऊसर असा भिजलेला आहे। याला आता आपण चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घेऊ। खिचडीला भिजवतो तसा साबुदाणा इथं आपण भिजवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने सगळा साबुदाणा आपण इथं मोकळा करून घेऊ। त्यानंतर गॅसवरती एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये 8 कप पाणी घेऊ आणि 2 कप पाणी बाजूला गरम करायला ठेवू। 2 कप साबुदाण्यासाठी इथं आपल्याला टोटल 10 कप पाणी लागणार आहे। 2 कप साबुदाणा म्हणजे जवळपास अर्धा किलोच्या आसपास इथं आपण साबुदाणा घेतलेला आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी 10 कप पाणी म्हणजे 2 ते 2.5 लिटरच्या आसपास आपण इथं पाणी घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली की यामध्ये थोडा थोडा करून साबुदाणा घालू। पाण्यामध्ये सगळा साबुदाणा घालून झाला की मीडियम फ्लेमवरती अर्धा मिनिटभर साबुदाणा सतत हलवत राहायचा आहे। त्यानंतर यावरती एक झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटभर साबुदाणा आता आपण छान शिजवून घेऊ। साबुदाणा खाली लागू नये म्हणून या 7 ते 8 मिनिटांमध्ये 1 ते 2 वेळा झाकण खोलून साबुदाणा हलवून घ्यायचा आहे। आता जरी हे मिश्रण खूप पातळसर वाटत असले तरी हळूहळू ते घट्ट व्हायला सुरुवात होते। सात ते 8 मिनिटांनी इथं आपण झाकण काढून बघू। मिश्रणाला थोडासा घट्टसरपणा आलेला आहे। आता यामध्ये आपण बाजूला गरम करायला ठेवलेलं 2 कप पाणी घालू। 2 कप साबुदाण्यासाठी 10 कप पाणी हे परफेक्ट असं प्रमाण आहे। 2 कप पाणी घालून झालं की पळीच्या साहाय्याने एकदा हलवून घेऊ आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवू। अजून 7 ते 8 मिनिटे हा साबुदाणा शिजून घ्यायचा आहे। त्यानंतर साबुदाण्यामध्ये घालण्यासाठी 2 मोठ्या आकाराची बटाटी घ्यायची आहेत। बटाट्यांची सालं काढून स्वच्छ धुवून त्यांना किसणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने किसून घेऊ। बटाटा किसताना ताटामध्ये पाणी घेऊनच किसायचा आहे, त्यामुळे बटाट्याचा किस काळा पडणार नाही। बटाटे किसून झाले की हा बटाट्याचा किस आता आपण 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। बटाट्यात असणारा स्टार्च हा निघून जाण्यासाठी आपण 4 ते 5 वेळा हा बटाट्याचा किस पाण्याने धुवून घेऊ। 7 ते 8 मिनिटांनंतर आपण इथं झाकण खोलून बघू। तुम्ही बघू शकता साबुदाणा छान असा शिजून ट्रान्सपरंट झालेला दिसत आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालू। सोबतच 2 चमचे चिली फ्लेक्स घालून पळीच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये निथळून घेतलेला बटाट्याचा किस घालायचा आहे। पळीच्या साहाय्याने बटाट्याचा किस मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा 1 ते 1.5 मिनिटांसाठी आपण यावरती झाकण ठेवू। 1 ते 1.5 मिनिटांनी झाकण खोलून बघू। बटाट्याचा किस ही इथं छान शिजलेला आहे। आता आपण इथं गॅस बंद करू। 5 ते 10 मिनिटे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या शीटवरती पळीच्या साहाय्याने आपण पापड घालू। पापड खूप पातळ घालायचा नाही, तो सुकल्यानंतर अजून पातळ बनतो। एका पळीच्या मापानेच आपण इथं पापड घालू, म्हणजे सगळे पापड एकसारखे बनतात। अशाच पद्धतीने आपण सगळे पापड घालू। 2 दिवसांच्या कडक उन्हामध्ये हे पापड छान सुकतात। दोन कप साबुदाण्यामध्ये इथं आपले अंदाजे 60 ते 70 पापड बनतात। मग या उन्हाळ्यात तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाचे पापड नक्की बनवा।
मग माझी ही उपवासाची वर्षभर टिकणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.